गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेऊ नये. गणेश नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराला शिवसेनेचा विरोध. संतोष देशमुख हत्येतील आरोपी कृष्णा आंधळेच्या आईवडिलांची एसआयटीकडून सलग 2 दिवस चौकशी. 50 दिवसांनंतरही आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी. धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर. तर अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेच राजीनामा देऊ. पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडेंची भूमिका. झी 24 तासला सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 5 फेब्रुवारीला बीड दौरा. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मुंडे बहीण भाऊ उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षांना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको. मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना जामीन मंजूर. अटकेपासून आरोपी कोठडीतच. खटला लांबण्याची शक्यता वर्तवत मुंबई हायकोर्टाकडून आरोपींना जामीन.